नमस्कार मंडळी. बैलगाडी क्षेत्रात तरुणांचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणावर वाढत चाललेलं आहे. त्या निमित्तानं तरुण एक बैलगाडी मालक आहेत आणि बिनजोड प्रकार चालतो ना, त्यात सक्रिय असणारे माझ्यासोबत एक तरुण आहेत. या शर्यतीमध्ये एखादा माणूस आल्यानंतर त्याचे हजारो जे प्रश्न असतील, जे डोक्यामध्ये जे विचार असतील, ते कुठेतरी निघून जातात आणि जो दिवसभराचा ट्रेस्ट आहे हा कुठेतरी कमी होतो. कारण एकमेव या बैलगाडी शर्यतीमुळे यात श्रीमंत असेल, गरीब असेल, हा सर्वसामान्यांचा शौक आहे आणि याच्यामध्ये कोण श्रीमंत आणि कोण गरीब नाही. ज्याचा बैल पळतो तो श्रीमंत आहे या बैलगाडी क्षेत्रामध्ये. तर त्याच्यासाठी याच्या श्रीमंत आणि गरिबीचा काही विषय नाही आहे. तर जो तो आपलं तरुण रक्त असतं ते म्हणजे आपण एखाद्याला आरे बोललं तर कारे बोलायची लगेच हे असतं. तरुण वर्ग काय करतो, खूप असा ॲग्रेसिव्हपणा करतो की एखाद्या शर्यत झाल्यानंतर बादशाह, वाघ आणि ह्या ज्या ज्या गोष्टी बोलतात त्या गोष्टीमुळे वाद निर्माण होतो. आपण काय रे मायरे असं आईला मायला हे बोलल्या गोष्टी नाही गेल्या पाहिजेत. कारण का सगळ्यांना तुम्ही इज्जत देऊन बोललं पाहिजे. भाषाही तुमची चांगली पाहिजे तर तुमच्याजवळ माणसं जुळतील. तुमच्या जर तोंडात कंटिन्यू जर शिव्या असतील तर तुमच्याजवळ एकही माणूस थांबणार नाही. तुमचं माणसाला एखाद्याला तुमच्याबद्दल भावना निर्माण झाली पाहिजे, प्रेम निर्माण झाला पाहिजे. या माणसाशी बोलल्यानंतर हा माणूस खूप चांगला आहे आणि हा माणूस काहीतरी बैलगाडी शर्यती क्षेत्रात कुठे वाद करणार नाही, टिकून ठेवेल आणि खूप व्यक्ती चांगली आहे. बघा, अशा लोकांची खरंच चांगलं राहायला पाहिजे माणसं. तरुण पिढी आता सोशल मीडियावर खूप आहे. एखाद्या बैलाला पॉप्युलर करणं असेल किंवा अगदी त्याला ट्रोल करणं असेल, तर हे सोशल मीडियाचं कशा पद्धतीनं बघताय तुम्ही? कसं करता की एखादा जवळचा मित्र आहे, दोन जवळचे मित्र आहेत आणि दोघांनीही एक बैल मागितला, तर कसं करता तुम्ही? बघा, दोघांनी जर बैल मागितला आणि दोन्ही जवळचे आहेत, बघा मी त्यांना एकच सांगेन की आज तुम्हाला दिलाय, पुढच्या मैदानाला तुम्हाला नाही. पण त्यांची रिक्वायरमेंट आहे आम्हाला पहिल्यांदा पाहिजे, मग कसं करता? जल्लोष, सेलिब्रेशन मी नेहमी म्हणतो, सेलिब्रेशन हे आनंदाचं असावं, एखाद्याला हिणवण्याचं नसावं. तर काय काय वेळेस ती हिणवण्याचं होतंय का सेलिब्रेशन? बघा ना मित्रांनो, या व्हिडिओला लाईक करा व सँडी आणि यादव या चॅनलला सबस्क्राईब करून जी घंटा दिसते ना तिथे क्लिक करा. त्यानंतर ऑलवर नक्की क्लिक करा आणि सगळ्यात पहिल्यांदा व्हिडिओ पहा. नमस्कार. तुमचं पूर्ण नाव? माझं नाव आकाश मोहनशेठ राऊत, बदलापूर. बर. किती वर्ष आहे तुम्ही बैलगाडीत? आता माझं वय 27 वय आहे माझं. मी वयाच्या 7-8 वर्षापासून या बैलगाडी शर्यत क्षेत्रात आहे. बर. कितवी पिढी आहे तुमच्या आता बैलगाड्यामध्ये? आत्ता ही आमची पिढी 3री आहे. कारण का याच्या पहिले माझे आजोबा कैलासवासी रामभाऊ गंगाराम राऊत, त्यानंतर माझे वडील कैलासवासी मोहनशेठ राऊत, त्यानंतर आमचे काका प्रवीणभाऊ राऊत आणि त्याच्यानंतर मी. बरं आता जसं म्हणजे तशी 4थी पिढी झाली. चौथी पिढी झाली. आता मी जसं सांगितलं प्रस्तावनेत की तरुणांचं प्रमाण वाढलेलं आहे, तुम्ही करता काय महत्वाचं ते सांगा. माझे स्वतःचे बिझनेस आहे. केबल व्यवसाय असेल, कंस्ट्रक्शन व्यवसाय असेल, स्वतः आम्ही डेव्हलपर्स आहोत. सर्व आमचे असे बिझनेस आहेत आणि त्याच्यामध्ये जे एक राजकारण असेल, राजकारण सुद्धा आमच्या घरामध्ये. बरोबर. आज खऱ्या अर्थानं मित्रांनो वेगळी मुलाखत होणार आहे. बैलगाड्याच्या रिलेटेड आपण काय गोष्टी विचारूया. आता तरुणांना बैलगाड्यात यावं असं आपण म्हणायचो की चांगला नाद आहे, पण आत्ता तुम्हाला काय दिसतंय? तरुण वर्गाने बैलगाडी शर्यतीत यावा ही सर्व खरं चांगली गोष्ट आहे. कारण का तरुण वर्ग हा व्यसनाच्या आहारी न जाता बैलगाडी शर्यती क्षेत्रात आला आणि एक आपला शेतकऱ्याचा नाद आहे आणि एक जिव्हाळ्याचा नाद आहे, त्याच्यामुळे तरुण वर्ग बैलगाडी क्षेत्रात आला तर अतिशय चांगली गोष्ट आहे. पण तरुण वर्गाला माझं एक सांगणं आहे की तुम्ही शर्यती क्षेत्रात आल्यानंतर जे तो आपलं तरुण रक्त असतं ते म्हणजे आपण एखाद्याला आरे बोललं तर कारे बोलायची लगेच हे असतं. तरुण वर्ग काय करतो, खूप असा ॲग्रेसिव्हपणा करतो की एखाद्या शर्यत झाल्यानंतर बादशाह, वाघ आणि ह्या ज्या ज्या गोष्टी बोलतात त्या गोष्टीमुळे वाद निर्माण होतो. तर तरुण वर्गाने हे कुठेतरी वाद न होता बैलगाडी शर्यती क्षेत्रात कसा टिकेल आणि सर्वांची दोस्ती करून शर्यती होतील असं तरुण वर्गाने सर्वांनी हे करावं. कारण आपण तरुण वर्गाचं प्रतिनिधित्व करतोय, आपण बघत असतो बैलगाड्या. तर काय काय तुम्ही आता एक मुद्दा मांडला की वादविवाद कुठेतरी संयम ढासळतो, तर कशामुळे ढासळतो हे संयम? असं काय तुमचं काय निरीक्षण आहे? सँडी भाऊ, जर वाद झाला तर वाद हा म्हणजे एकामेकात होत नाही, तो हा पूर्ण गावकीचा वाद होतो.
कारण का उद्या सकाळी वादामुळे खूप मोठे असे माणसाला धक्के बसतात. पुढचे काही पोलीस स्टेशन असेल, इतर काही सगळे प्रोसिजर असेल, त्याच्यामध्ये माणसाचं एखाद्याचं करिअर बर्बाद होतं. त्या करिअर बर्बादमुळे या बैलगाडी शर्यती क्षेत्राला पण कुठेतरी डाग लागला जातो. ते कुठेतरी नाही झालं पाहिजे माझं सांगणं. आणि सर्वांनी बघा, आज या बैलगाडी शर्यती क्षेत्रामध्ये तुमची माझी ओळख हा बैलगाडी क्षेत्र आहे. तुम्ही जर आज समोरच्याला गिव्ह रिस्पेक्ट टेक रिस्पेक्ट दिली तर समोरचा इज्जत तुम्हाला देणार. तर तुम्ही सर्वांशी प्रामाणिकपणे राहा. शर्यती आनंदामध्ये प्रेमामध्ये करा. आता माझे बरेचसे असे मित्र आहेत, संदीपभाई माळे असतील, या मी एकत्र खास मित्र, ते माझ्या वडिलांचे मित्र आहेत. पण त्यांची आणि माझी शर्यत एकदम प्रेमाची होते. एक दोस्ती खातीर सर्वांनी शर्यती करा, की राग निर्माण नका करू. पहिलेच्या काळात तुम्हाला एक गोष्ट सांगतो, मी लहानपणापासून या बैलगाडी शर्यती क्षेत्रामध्ये एखाद्या ज्या टायमाला शर्यती व्हायच्या की एखाद्या माणसाला हरवल्यानंतर तो माणूस काय करायचा, पुढच्या वेळेस त्या माणसाचा जितलेला बैल तो घ्यायचा आणि परत दुसरी शर्यत करायचा. पण आत्ताच्या काळात ही गोष्ट नाहीये. एकाला जर दुसऱ्याने हरवलं तर तो या बैलगाडी शर्यती क्षेत्रात त्याचा दुश्मन होतो, की त्याला बैल नाही देणार, त्याच्याशी मी जेव्हा त्याला हरवेल तेव्हा मी त्याला बैल देईन. ही अशी काही गोष्टी असते. वाद बघा संदीप भाऊ, हा शेतकऱ्याचा खेळ आहे आणि हा पारंपरिक खेळ आहे आणि याच्या पुढे पण हा तसाच खेळ चालू राहील. त्या खेळामध्ये एखाद्या, आज मी तुम्हाला सांगतो, आकाश राऊत कोण आहे हा कधी दिसला नसता. एक माझ्या बैलामुळे हे आकाश राऊत तुम्हाला दिसतो आणि त्या आकाश राऊतचे संपूर्ण मित्रमंडळी असेल, त्याची दोस्तीदारी असेल, ती वाढत जाते. बैलगाडी शर्यती क्षेत्र हा मैत्रीचा खेळ. तुम्ही समोरच्याशी मैत्रीमध्ये शर्यत करा आणि तीच शर्यत तुम्हाला खरोखर चांगली वाटेल. आणि ती मैत्रीची शर्यत तुम्ही पण त्या टायमाला केल्यानंतर त्याचा जल्लोष जो असतो बैलगाडी शर्यती क्षेत्रात, संदीप भाऊ, जो जल्लोष आहे तो कमी प्रमाणात झाला पाहिजे. कारण का तुम्ही गुलाल लावा बैलाला, तुम्ही छकड्यावरती विजयाची बोटं करून विजय घोषित करा, त्याला काही मात नाही. कारण का एखाद्या बैलगाडी जिंकल्यानंतर दोस्तीमध्ये वाघ, सिंह, हत्ती जो बैलगाडा मला करतो, त्याच्यानंतर तो मित्र जिंकल्यानंतर तो पण सुद्धा ते करतो. तर त्याच्यामुळे हे कुठेतरी बंद करा आणि मैत्री टिकेल कसं, त्याच्या माध्यमातून बैलगाडी शर्यती करा. जल्लोष, सेलिब्रेशन मी नेहमी म्हणतो, सेलिब्रेशन हे आनंदाचं असावं, एखाद्याला हिनवण्याचं नसावं. तर काय काय वेळेस ती हिनवण्याचं होतंय का सेलिब्रेशन? बघा ना, 100% काही काही गोष्टी हिनवण्याची सुद्धा मुलं करतात. कारण मुंबईमध्ये संदीप भाऊ जे घाटावर सुद्धा त्या गोष्टी आता चालू आहेत. मुंबईमध्ये बघा, ते हलगी वाजवण्याचा जो प्रकार होता तो कुठेतरी आम्ही बंद केलेला आहे. कारण एखादी गाडी जिंकल्यानंतर ती हलकी वाजल्यानंतर काही मुलं छकड्यावर सुद्धा नाचत होती. कारण नाचल्यामुळे बघा, तुमचे जे आपल्या घाटावरती जो हे त्यांना काय जल्लोष ते चालतं, कारण 5-5, 7-7 गाड्या असतात, ते फेटे वगैरे उडू शकतात. पण मुंबईला काय एकच सिंगल गाडी असते. कारण सिंगल गाडी त्यांना माहिती आहे आम्हालाच हरवल्यामुळे फेटे उधळतात आणि नाचतायत. पण त्याच्यामुळे कुठेतरी ते वाद निर्माण होतो. अशा काही गोष्टी, कारण घाटावरती काय असतं संदीप भाऊ, 7-7, 8-8 गाड्या असतात. त्यांनी कोणाला हरवलं, काय हरवलं, त्याला काही गोष्टी नसतात. आणि बघा ना, या शर्यतीमध्ये एखादा माणूस आल्यानंतर त्याचे हजारो जे प्रश्न असतील, जे डोक्यामध्ये जे विचार असतील, ते कुठेतरी निघून जातात आणि जो दिवसभराचा ट्रेस्ट आहे हा कुठेतरी कमी होतो. कारण एकमेव या बैलगाडी शर्यतीमुळे, म्हणजे आलो की तुम्हाला विचार बी करावा लागणार, झोपून जातं एकदम ना. दिवसभर जर बघा ना, आता ज्या दिवशी शर्यती नसेल, दिवसभरात कामांचं टेन्शन, दिवसभराची धावपळ असेल राजकारणाच्या माध्यमातून या त्या, पण ज्या दिवशी शर्यतीचा दिवस असतो, अतिशय माझा खरोखर चांगलाचा दिवस असतो. पूर्ण दिवसभर माझी मित्रमंडळी असतील, माझ्या वडिलांचे जे मित्र असतील, त्यांच्याशी गप्पा भेटी करून आणि पूर्ण जो बैलगाडी शर्यतीमध्ये जी शर्यती झाल्यानंतर जो विजयाचा जो आनंद असतो, खरोखर खूप असं एकदम मनाला सुकून मिळतं आणि अतिशय चांगली झोप लागते. बरं, पण आता तरुणांचं प्रमाण खूप आहे, तर ती एकमेकांचा विरोध वाढवणं आहे. तर त्यासाठी काय काय जबाबदारी, आणि त्यात तुम्ही एक चांगला मुद्दा मांडला की टेक रिस्पेक्ट, गिव्ह रिस्पेक्ट. म्हणजे आदर दिला तर तो येणार आहे, तिकडून येणार आहे, समोरच्या माणसाकडून दिला पाहिजे. तर तो आदर कमी झालाय का असं वाटतंय का आता? आदर तर कमी झाला असं नाहीये, पण या पुढच्या गोष्टीसाठी, वाढत्या गोष्टीसाठी ही गोष्ट राहिली पाहिजे. कारण का माझे वडील ज्या टायमाला, आम्ही जेव्हा शर्यती क्षेत्रामध्ये गेलेलो आहे, मी लहान असल्यापासून माझ्या वडिलांसोबत, कारण माझे वडील ज्या टायमाला लोकांशी बोलायचे आदर भावनेनी,
ते मी शिकलेलो आहे की कसं काय बोलायचं. आमचे तसे प्रवीण काका असतील, त्यांची पण शिकवण आहे की लोकांशी आपण प्रामाणिक राहिलो पाहिजे. त्यांच्याशी जर तुम्ही एखादा माणूस असेल वयाच्या 50-60 वर्ष, त्यांना काका मामा दादा बोलून चाललो पाहिजे. जर तुम्ही एखाद्याला काकाला जर तुम्ही जर आरे शब्दात बोलले तर तो माणूस काय बोलतो, अरे बघ या पोराला शिस्त नाही आहे. ती असं कुठेतरी माणसाला ते हे होतं की या पोराला शिस्त नाही, आणि त्याचा प्रचार होतो की या पोराशी बोलू नका, या पोराला शिस्त नाही, म्हणजे असे, आणि त्या माणसाच्या भावना पण दुखवल्या जातात. तर त्याच्यासाठी सगळ्यांनी म्हणजे एखाद्या माणसाशी प्रामाणिकपणे बोला आणि संयम ठेवून बोला आणि रिस्पेक्टफुली बोला. रिस्पेक्टफुली बोला. आदर दिल्यानं आपोआप येणार आहे 100%. बरं, आता तुम्ही बैलगाडा कसं पाहताय तुमच्या दृष्टीनं? म्हणजे आपण थोडा विचारला प्रश्न, पण एक आपण त्याला म्हणू प्रसिद्धी आलेली आहे, पैसाही आलेला आहे, पण त्याच्याबरोबर काय काय गोष्टी आलेत. म्हणजे उदाहरणार्थ आपण आत्ता बोललो की विरोध येत होतो, त्याच्यानंतर वेगळ्या पद्धतीनं ट्रोलिंग होतं, कारण आत्ता काळ वेगळा आहे. ह्या सगळ्या गोष्टीबरोबर ह्या बी गोष्टी होतात. कशा बघताय ह्या गोष्टीकडं तुम्ही? बैलगाडी शर्यत क्षेत्र हा तुम्हाला मी सांगतो, सातत्याने एक गोष्ट सांगतो की हा सर्वांचा आहे. यात श्रीमंत असेल, गरीब असेल, हा सर्वसामान्यांचा शौक आहे. आणि ह्याच्यामध्ये कोण श्रीमंत आणि कोण गरीब नाही. ज्याचा बैल पळतो तो श्रीमंत आहे या बैलगाडी क्षेत्रामध्ये. तर त्याच्यासाठी याच्या श्रीमंत आणि गरिबीचा काही विषय नाही आहे. कारण का आज बघा, या बैलगाडी शर्यती ज्या मागच्या जे 5-10 वर्षापूर्वी जे आपल्या बैलगाडी शर्यती क्षेत्र बंद झाला होता, त्या बंद झाल्यामुळे आपल्याला बरेचसे बैल हे कसाईखान्यामध्ये जात होते. पण आपले काही आपले जे आपले वरिष्ठ मंडळी असेल, आमदार खासदार लोक असतील, यांनी आपल्याला भरपूर असा सपोर्ट केला आणि एक आपल्याला सुप्रीम कोर्टातून न्याय मिळवून दिला. त्या बैलगाडी क्षेत्र हा कायमस्वरूपी कसा टिकवता येईल याचा आता आपण याच्या पुढची वाटचाल केली पाहिजे. आपल्या पिढीचं ते कर्तव्य आहे, म्हणजे पिढीचं कर्तव्य 100%. कारण ते आपण रिलेचा जो बॉटम देतो पुढं, तसा आपल्या ज्येष्ठ लोकांनी दिलाय. बघा ना, जर मागचा इतिहास तुम्ही काढा ना, त्या टायमाला आपली परिस्थिती काय होती, म्हणजे बैलगाडा मालक म्हणून त्या टायमाला काय परिस्थिती, लाखो रुपयाचे बैल हे दावणीला बांधले गेले होते. त्या टायमाला भरपूर अशा केसेस झाल्या, भरपूर अशा लोकांना क्लेम झाले. पण ह्याच्यात मागचा इतिहास तुम्ही घ्या आणि त्याच्या हे धरून पुढे तुम्ही कसं करता येईल, बैलगाडी शर्यत एक बैलगाडा मालक म्हणून कसं टिकवता येईल याचा सातत्याने प्रयत्न करत जावा. मला जाणीवपूर्वक पालकांनी हे विचारायला लावलेलं आहे. काय होतंय, आता सांगितलं बैलगाड्याचे काय काय फायद्यात येण्या आल्यामुळं व्यसनाधीन तिकडं वळला जात नाही, माणूस नंदीच्या सोबत असतो. पण कामधंदो सोडून किंवा शिक्षण सोडून इकडे येतात, त्याचा परिणाम पालकांवरही होतो. कारण तुम्ही बघितलं असेल काय काय रील्स, 10वीचे पेपर चालू आहे तर इकडे बैलगाड्यात आहे, तर कोणाचं काय काय, म्हणजे अक्षरशः त्याचे टीचर शोधा येतात की बाबा तू पेपर दे. लहान लहान मुलं 6वी 7वीतली मुलं त्यांना म्हणजे इकडं वळली जातात. तर काय सांगाल ह्याच्यावर? बघा, सर्वात पहिले शिक्षण तर केलं पाहिजे. शिक्षण जर केलं ना, तुम्हाला वाचता येणार नाही, लिहिता येणार नाही, आणि त्याच्यामुळे तुम्हाला बिझनेसही करता नाही. बैलगाडी शर्यतीमध्ये पैसे बघा, ज्या टायमाला कुठलीही गोष्ट घेण्यासाठी माणसाला पैसे कमवणं खूप गरजेचं आहे. तुम्ही जर शिकलेत नाही आणि कुठला जर तुमच्या डोक्यात नवीन साधन झालं नाही तर तुम्ही कुठलाही व्यवसाय नाही करू शकत. आणि व्यवसाय जरी केला तरी तुम्हाला त्याचा जो हिशोब असतो तो घेता नाही येणार आणि लिहितासुद्धा येणार नाही. त्यासाठी शिकणं खूप गरजेचं आहे. तुमच्या यूट्यूबच्या माध्यमातून एक सांगतो, तुमच्या जे आपलं पश्चिम महाराष्ट्रामध्ये घाटावरती एक चांगला मुलगा असा अँकरिंग करतो, पण त्याला वाचता येत नाही आणि लिहितासुद्धा येत नाही. त्याच्यामुळे त्याची कुठेतरी कमी त्याला भासते की मी कुठेतरी स्टेजवर जाऊ शकत नाही आणि ती चिठ्ठीचं नाव वाचू शकत नाही. त्याच्यामुळे कुठेतरी त्या मुलाचं कमीपणा होतो. त्यासाठी शिकणं हे खूप गरजेचं आहे. बरोबर. आणि शिक्षणानं म्हणतो आपण की जे व्यवहार चातुर्य, कारण बैलगाडा हा व्यवहार चातुर्याचा आता एक खेळ झालेला आहे. बरोबर. की तुम्ही ठीक आहे, संबंध ठीक आहेत, पण ते व्यवहार जमले पाहिजेत. काय काय गोष्टी, पैसा आल्यामुळे काय काय गोष्टी आपसूक आलेत, तर व्यवहार चातुर्य असणं बैलगाड्यात किती महत्त्वाचं आहे. व्यवहार पाहिजेच ना बैलगाडी शर्यती क्षेत्रात. कारण का व्यवहार जर नसेल तर बैलगाडी शर्यती क्षेत्र हा म्हणजे तुम्ही बर्बाद होऊ शकता पर्सनली. कारण का काय विषय होतो, आता ज्या आपल्या घाटावरची जी शर्यती होतात ते सर्वात असे मोठमोठे पारितोषिक असतात, मोठमोठे बक्षीस आहेत, आणि त्या बक्षिसामुळे या शेतकऱ्याचा उदरनिर्वाह होतो. आणि जो व्यवहाराचा विषय जो असेल, घाटावरती काही 50-50% असेल, जी पण रक्कम असेल ती अर्धी घेतात. त्या रकमेतून एखाद्या मुलीचं लग्न होऊ शकतं शेतकऱ्याच्या, आम्ही त्याच्यातून ते जमीन घेऊ शकतो, ती जमीन कसू शकतो. आता बैलगाडा प्रसिद्ध होते तर सोशल मीडियामुळं, यूट्यूब चॅनल्स असतील,
आणि त्याच्यानंतर इंस्टाग्राम असतील, म्हणजे एक चांगल्या पद्धतीनं काय कंटेंट बाहेर येतात. पण सोशल मीडियामुळं, कारण तरुण पिढी आता सोशल मीडियावर खूप आहे. एखाद्या बैलाला पॉप्युलर करणं असेल किंवा अगदी त्याला ट्रोल करणंही असेल, तर हे सोशल मीडियाचं कशा पद्धतीनं बघताय? सोशल मीडिया अतिशय चांगली गोष्ट आहे, कारण का सध्याला सर्व सोशल मीडियावरच चालू आहे. संदीप भाऊ, याच्या पूर्वीच्या काळात पण फार अशी बैल पळाली, पण ती सोशल मीडियावर न दिसता ती कुठेतरी दिसली नाही. पण आत्ताच्या काळात जर सोशल मीडिया असेल तर ही सोशल मीडिया पूर्ण देशभरात पसरली जाते. कारण एखादी तुम्ही कमेंट जरी केली ती कुठेही जाऊ शकते. यूट्यूबच्या माध्यमातून तुम्ही ह्या देशभरात या बैलगाडा मालकाला पोचवता, बैलाला पोचवता. खरोखर तुमचे धन्यवाद व्यक्त केले पाहिजे. कारण का सोशल मीडियामुळे हा मालक या बैलाचा आहे, हा बैल ह्याचा आहे, ह्या गोष्टी सगळ्या प्रचार होतात. बरोबर. आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो, कारण जे कमेंट करतात, कमेंट केल्यावर कोणाच्या बैलाला की एखादी कमेंट केली की असंच म्हणजे चुकीची कमेंट असते कुठल्या तर त्या करत नाही गेल्या पाहिजे. कारण का बैलगाडी शर्यती क्षेत्रात सर्वचे नंदी हे प्रत्येकाला आवडतात, ज्याचे त्याला नंदी आवडतात. पण कसे एखाद्याला कमेंट करणं, कुठेतरी त्याला ट्रोल करणं हे कुठेतरी कमी झालं पाहिजे. सोशल मीडिया चांगली सुद्धा आहे आणि थोडीशी वाईट सुद्धा आहे. पण कारण का माझं मत काय, एखाद्या मालकाचा अपाट त्याच्या नंदीवर प्रेम आहे आणि तुम्ही ती कमेंट करता, मग त्याला कुठेतरी मन त्याचं दुखवतं आणि ती कमेंट सर्वजण वाचतात. ते कुठेतरी कमेंट झाली नाही पाहिजे. आणि स्पेशली करणारे तुमच्या माझ्यासारखे तरुणच वर्ग असतो. थांबलं पाहिजे ना कुठेतरी. जर तुम्ही जर या कमेंट जर थांबवलं नाही तर उद्या सकाळी आज तुम्ही एका दुसऱ्या बैलाला कमेंट केल्यानंतर त्याच्या जर बैलाला तुम्ही टाकल्यानंतर आम्ही जर 4 जणांना सांगूच ना याला कमेंट करा, मग ते कुठेतरी थांबलं पाहिजे. कमेंट नाहीतर मला एकच सांगणं, युट्यूबला ज्या टायमाला तुम्ही मुलाखत घेता त्या टायमाला कुठेतरी कमेंट बंद केली पाहिजे. आणि इन्स्टाला जरी असेल त्या टायमाला सुद्धा कमेंट बंद केली पाहिजे. कमेंट वरूनच भांडण होतात म्हणून बऱ्याचशा वेळेस याच गोष्टी झालेल्या आहेत. पण माझं म्हणणं काय आहे, तो एक्सप्रेस होण्याचा अधिकार आहे. फक्त कसं आहे, म्हणजे आता आपण बोलतोय मुलाखत देणाऱ्यांनी किंवा घेणाऱ्यांनी, तर त्यातून चुकीचा मेसेज असं नाही केलं पाहिजे, कारण सेन्सिटिव्ह आहे खूप. मुलाखत घेणाऱ्यांनी संदीप भाऊ, आम्ही मागच्या वेळेस पण मुंबईमध्ये सांगितलं बऱ्याच जणांना, कारण एखादा बैलगाडी मालक बोलून जातो ॲग्रेसिव्ह भावनेमध्ये की काहीतरी बोलून जातो अपशब्द, पण ते युट्यूबच्या माध्यमातून ते डिलीट झालं पाहिजे आणि ते कुठेतरी क्रॉप केलं पाहिजे. की तुम्ही ते प्रायोरिटी देण्यासाठी, एक कुठेतरी व्ह्यूज वाढवण्यासाठी तो माणूस पहिले थंबनेलला टाकतो अशी गोष्ट, मग ती व्हिडिओ बघितल्यानंतर त्यांचे लाईक्स वाढतात, त्यांचे फॉलोअर्स वाढतात. ते कुठेतरी कमी केलं पाहिजे. तुम्हीच जर आम्हाला चांगलं शिकवता आणि आम्हीच जर तुम्हीच जर आम्हाला वाईट कुठल्या तरी गोष्टी दाखवतील, हे कुठेतरी चुकीचं आहे. आणि त्या तुमच्या युट्यूबच्या माध्यमातून मी सांगतो, जेवढे माझे मित्र सोशल मीडियावाले असतात त्यांचे खरं म्हणजे धन्यवाद व्यक्त केले पाहिजे. ही बैलगाडी शर्यत यांनी देशभर पोहोचवली. तर तुम्हाला एकच सांगणं आहे की या बैलगाडी शर्यत टिकेल कसं, एखाद्या मार्काची मुलाखत घेतल्यानंतर त्यांनी अपशब्द बोलल्यानंतर ते कुठेतरी क्रॉप केलं पाहिजे आणि मग ती व्हिडिओ टाकली पाहिजे. बरोबर, ती जबाबदारी आहे. पण मी नेहमी सांगतो, ती क्रॉप करणाऱ्याची जबाबदारी आहे आणि न बोलणं ही पण जबाबदारी आहे. आणि व्यक्त होताना, म्हणजे मी सर्व प्रेक्षकांना सांगतो, व्यक्त होताना म्हणजे व्यक्त होण्याचंच माध्यम आहे सोशल मीडिया. म्हणजे आपण सगळं त्याच्यावर असतो, पण थोडं आपण म्हणू ती भाषा व्यवस्थित पाहिजे. कारण का भाषा जर तुम्ही आता बघा, आता सरळ आपण शिक्षित लोक आहोत, आपण काय रे मायरे असं आईला मायला हे बोलल्या गोष्टी नाही गेल्या पाहिजेत. कारण का सगळ्यांना तुम्ही इज्जत देऊन बोललं पाहिजे. भाषाही तुमची चांगली पाहिजे, तर तुमच्याजवळ माणसं जोडतील. तुमच्या जर तोंडात कंटिन्यू जर शिव्या असतील तर तुमच्याजवळ एकही माणूस थांबणार नाही. तुमचं माणसाला, एखाद्याला तुमच्याबद्दल भावना निर्माण झाली पाहिजे, प्रेम निर्माण झाला पाहिजे. या माणसाशी बोलल्यानंतर हा माणूस खूप चांगला आहे आणि हा माणूस काहीतरी बैलगाडी शर्यती क्षेत्रात कुठेही वाद करणार नाही, टिकून ठेवेल आणि खूप व्यक्ती चांगली आहे. बघा, अशा लोकांची खरं चांगलं राहिलं पाहिजे माणसं. आणि त्याच्याकडंच आपोआप आपण म्हणू ओढ असतो, आपोआप लोक जोडले जातात, त्याला प्रसिद्धी ती भेटते. काय ना, प्रसिद्धी माणसाला त्या कारणानेच भेटते, कारण का माणूस प्रचार करतो. तुम्हाला उद्या सकाळ मी एखाद्याला वाईट बोललो तर तोच माणूस 10 जणांना सांगतो की आकाश मला वाईट बोलला, असं तसं, तो माणूस बरोबर नाही. पण त्यालाच जर मी उद्या सकाळ चांगला बोललो तर तो माणूस 10 जणांना सांगायला, अरे तो माणूस खूप चांगला आहे आणि त्याशी खरंच तुम्ही दोस्ती करा, त्याशी कुठल्याही पैशा मानाचे व्यवहार करा. तर असे काय गोष्टी आहेत, तर माणसाची चांगलं बोललं पाहिजे पहिली गोष्ट. पण काय काय वेळेस
चांगलं बोलण्याच्या पायात सगळ्यांशी चांगलं बोलण्याच्या पायात स्पष्ट नकार बी दिला जात नाही ना, मग कसं काय? समजा सगळ्यांनाच चांगलं बोलायचे म्हणून त्याच्याशी बी पैरा करतोय, ह्याच्याशी बी करतोय, त्याच्याशी करतोय, त्यातूनही स्पष्ट नकार दिला जात नाही, त्यातूनही बऱ्याचशा गोष्टी होतात. कधी माणसाची दुतर्फी भूमिका नाही पाहिजे, एकतर्फी पाहिजे. मी आज जर याला पैरा दिला तर मी याला पैरा दिलाच आहे, उद्याच्या नंतर मी तुला बैल देऊ शकतो. त्याला जर तुम्ही काहीतरी कारण सांगतील की आमच्या घरी असा प्रॉब्लेम झालाय, बैलाला अशी दुखापत झाली, कुठेतरी तो पैरा मोडणार. कारण त्या माणसाने तो बैल एखादा प्रसिद्ध झालेला असतो, तो जो पैरा केला तर तो सर्व मित्रमंडळीला सांगतो आणि सर्व माणसांना सांगतो की आज मला असा असा पैरा आहे, आज माझी अशी गाडी पडणार. आणि उद्या सकाळ जर त्याला बैल नाही दिला तर त्या माणसाचे मन दुखतात ना, आणि त्या मन दुखल्यानंतर त्या माणसाच्या मनामध्ये त्या व्यक्तीबद्दल राग निर्माण होतो. कारण साहजिकच गोष्ट आहे, तुम्ही जर मला बैल देताय आणि तुम्ही अचानक तो बैल कॅन्सल करून दुसऱ्याला बैल देताय तर 100% त्याच्या माणसाच्या मनामध्ये एक राग निर्माण होईल आणि त्याला एक दुःख होईल की त्याला माझा जर पैरा ह्या माणसाचा झाला होता तर हा दुसऱ्याच्या बैलात केला, माझा कुठेतरी बैल कमी पडतो याचा अर्थ, आणि कुठेतरी मला नाकारलंय. बरं, आता तुम्ही कसं करता की एखादा जवळचा मित्र आहे, 2 जवळचे मित्र आहेत आणि दोघांनीही एक बैल मागितला तर कसं करता तुम्ही? बघा, दोघांनी जर बैल मागितला आणि दोन्ही जवळचे आहेत, बघा मी त्यांना एकच सांगेन की आज तुम्हाला दिलाय, पुढच्या मैदानाला तुम्हाला नाही, पण त्यांची रिक्वायरमेंट आहे आम्हाला पहिल्यांदा पाहिजे, मग कसं करता? मग त्याच्यामध्ये एखादा संयमी असेल तर त्यांनी समजून घ्यायला पाहिजे की जाऊ दे, या मित्राला पहिले माझा बैल आणि नंतर या मित्राला देईल, असं कुठेतरी समजून घेणारा मित्र पाहिजे. आहे का आता? होतं का तसं? होतं ना. आता बघा ना, माझा मित्र मिलिंद शेठ पाटील असेल, यांचा माझा भुंगा असेल आणि लखन ही 2दा गाडी पळाली. त्याच्या पहिले माझा सुंदर जो होता त्याच्यामध्ये सुंदरनी काय केलं, सुंदर आणि भुंगा ही गाडी पळाली, त्या टायमाला मार खाल्ला. त्याच्यानंतर माझ्या मित्रासाठी मी आज लाखो रुपये देऊन तो बैल आणला. लखन हा करारावर माझा झालेला आहे. करार झाल्यामुळे तो बैल मी भुंगामध्ये घालून एक मित्राची परतफेड केली, कारण त्याच्यामुळे माझा बैल हारला होता. भुंगा बैल हा 1 नंबरचा आहे सध्याला महाराष्ट्रामध्ये, तर त्याला माझा भुंगा बैल मिलिंद शेट्टी मला दिला होता. ते कुठेतरी पराजय आल्यामुळे मी त्यांना पुन्हा एकदा त्या बैलाचा करार करून मिलिंद शेट्टीच्या नावावर 2दा बैल मी आकडला. लखन पण आता ठीक आहे, हे झालं म्हणताय ती बरोबर आहे की अशा पद्धतीनं झालं. ह्याच्या जोडीला अजून एक प्रश्न, आणि ह्याच्यावर क्लिअर बोला तुम्ही, कारण काय होते माहिती आहे का, तरुण पिढी येते, भरपूर गोष्टी होतात. आता सांगितलं नकार असेल, सोशल मीडिया असेल. अजून एक प्रश्न, व्यावसायिकता सांभाळून बी तुम्ही सांगितलं ही केलं पाहिजे, पण कधी कधी काय होतोय, तो जो अशी जे काही सिनियर लोक आहेत त्यांची तक्रार असते. तुम्ही थोडासा मुद्दा बोलला, पण ही क्लिअर सांगा की सिनियर लोक आहेत त्यांना रिस्पेक्ट दिली जात नाही, असे मला एका ज्येष्ठ बैलगाडी मालकाला सांगितली. तुम्ही लोक रिस्पेक्ट देत नाही आम्हाला, तसंच पुढे जाता, म्हणजे तुमच्याकडे आत्ता बैल आहेत किंवा तुम्ही आत्ता नादात आहे म्हणून तुम्ही आम्हाला रिस्पेक्ट देत नाही, आम्ही काळ गाजवून बसलोय. तर काय सांगाल, ज्येष्ठ जे बैलगाडी मालक आहेत त्यांना आपण कमसे कम रिस्पेक्ट दिलं पाहिजे, भेटून बोललं पाहिजे? बघा, ती जी लोक आपल्या वडिलांबरोबर असतील, आपल्या काकांबरोबर असतील, त्यांची दोस्ती असते आणि त्या माणसांनी खूप काळ असा गाजवलेला असतो. बैलगाडी शर्यती क्षेत्र असेल, राजकारणात असेल, बिझनेसमध्ये, सर्व काही गोष्टी आल्या त्याच्यामध्ये. त्या माणसाला बघा, एखाद्या माणसाची कसं, आता आपले जर वडीलधारी माणूस असेल त्याला तुम्ही जर काका कसे आहेत हे असं तसं तुम्ही त्यांना इज्जत द्यायला पाहिजे. कारण आज जरी ते नसतील या बैलगाडी क्षेत्रात, पण त्यांचा मागचा काळ तुम्ही बघा, त्यांनी काय करून ठेवलंय बैलगाडी क्षेत्रामध्ये, काय त्यांचं म्हणजे काय त्यांनी म्हणजे माणसांची किती प्रेम भावना जोडली, किती त्यांच्याबद्दल आधार आहे, आदर्श आहे लोकांना, त्या गोष्टी तुम्हाला बघायला पाहिजे. कारण तुम्ही जर त्यांना जर माणूस तुमच्याकडे बघत असतो की हा माणूस माझ्याकडे बघतो, पण त्या टायमाला तुम्हाला 2 शब्द बोलणं आणि एकदा त्यांना मायेची हात मिळवणं हे केलंच पाहिजे. नाही तर त्या माणसाला काय वाटतं, यांचा वडील चांगला होता, मुलगा वाईट आहे, असा प्रचार होतो, लगेच प्रचार होतो. आणि मी तर तुम्हाला आवर्जून सांगतो, माझ्या वडिलांचे जेवढे मित्र असतील ते माझे मित्र आहेत. कारण काय, मला एक ते काका समान, म्हणजे त्यांना पोरा समान मला सांभाळतात आणि मला खूप अशी इज्जत देतात. आणि खरोखर तुम्हाला याच्या माध्यमातून तुम्हाला विचारायचं असेल, जेवढे माझे वडिलांचे मित्र त्यांना सुद्धा तुम्ही विचारू शकता. तर एज कॉम्प्लेक्स होत नाही का? कारण एक
वयाचं आपण म्हणू समवयस्कर असतात त्यांची मैत्री लवकर होते, पण आता तो वयाचा डिफरन्स असल्यामुळे कसं बघा वयाचा डिफरन्स जरी असला तरी मलाही माहिती त्यांच्याशी मी काय बोललो पाहिजे, त्यांच्या कुठल्या मर्यादेपर्यंत मी त्यांच्याशी संभाषण केलं पाहिजे, काय सांगा की काय. कारण का बघा माझ्या वडिलांचे जरी मित्र ते असतील तरी मला माहिती यांच्याशी काकांच्या समान मला काय बोलायचंय. तर तरुण मित्राशी माझ्या मी काय बोलतो ते मला माहिती आहे, आणि माझे हे वडिलांचे मित्र हे काका समान आहेत माझ्या, यांच्याशी मी कसं बोललो पाहिजे, त्यांना रिस्पेक्ट कशी दिली पाहिजे, काका अशा नाही तशा गोष्टी, कारण त्यांच्याकडून सुद्धा आदर्श घेण्यात येतो. कारण का ते जर माझ्या वडिलांसोबत असतील, वडिलांची त्यांची शेअरिंग तर म्हणजे इकडचं कुठल्या गोष्टीचं शेअर होत असतील तर त्यांच्या माध्यमातून मला पण कुठलं तरी चांगलं ज्ञान घेण्यासारख्या गोष्टी असतात. बैलगाडा क्षेत्र हायटेक झालेलं आहे, म्हणजे आता बघितलं असेल लाईव्ह असेल किंवा मुलाखती जगभरात पाहिल्या जातात. आता बैलगाडा क्षेत्र महाराष्ट्रापुरता मर्यादित राहिलाच नाही, जगभरात तो प्रसिद्ध झालेला आहे. तर अजून काय काय वाटतंय की एक तरुण म्हणून अजून ह्या गोष्टी बदलल्या तर चांगलं होईल, अशा कुठल्या गोष्टी वाटतात तुम्हाला की ह्या गोष्टी झाल्या तर अजून चांगल्या गोष्टी होतील? बघा सध्याला जर तरुण पिढी सर्वच शर्यती क्षेत्रामध्ये म्हणजे पूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या बैलगाडी शर्यती चालतात तरुण मंडळीला खूप अशी हौस आहे. कारण का जर आपल्या गावातला जो बैल पळत असेल त्याच्या मागे संपूर्ण तरुण मंडळी असते. त्या तरुण मंडळीचं मला एकच सांगणं की तुम्ही चांगलं शिकलं पाहिजे, चांगला पैसा कमवला पाहिजे. त्या पैशामधून जर तुम्ही आज काही गोष्टी कमवल्या तर तुम्ही तुमचा स्वतःचा बैल सुद्धा घेऊ शकतात, आणि त्या स्वतःचा बैल घेतल्यानंतर तुमचं स्वतःचं नाव सुद्धा होऊ शकतं. आणि त्याच्यानंतर बैलगाडी शर्यती क्षेत्र हा टिकेल कसं हे तुम्ही प्रामुख्याने बघितलं पाहिजे. हायटेक कसं अजून काय करता येईल आपल्याला? काय करता येईल म्हणजे एकामेकाशी चांगलं बोललं पाहिजे, चांगलं राहिलं पाहिजे, आणि बैलगाडी क्षेत्र यो प्रामुख्याने टिकवण्याचं काम हे आपल्या तरुण मंडळीचं आहे. कारण का आपण आता तरुण मैदानामध्ये आहोत. आता आपली जुनी जी माणसं होती ती आपल्याला फक्त सांगू शकतात की बाळांनो असं करू नका, तसं करू नका, ज्या पण गोष्टी आहेत तुम्ही असं करा, पण त्यांचा आदर्श घेऊन आपण आता टिकून ठेवला पाहिजे. हायटेक ठीक आहे, पण त्याच्यापेक्षा टिकून ठेवणं मोठी जबाबदारी, टिकून ठेवणं खूप मोठी. कारण का बघा ना आता याच्यानंतर जी आपली तरुण पिढी आज बैलगाडी शर्यत टिकून ठेवतील. कारण का आता जुनी जी माणसं असतील, आता वयोवृद्ध झालेली माणसं आहेत, ते मैदानात येऊन एखाद्या खुर्चीवर बसून तो बैलगाडी शर्यतीचा आनंद घेतात, पण त्यांना माहिती आहे की आम्ही मागचा काळ आमचा काय गाजवलाय. आता ह्या मुलांनी तसं टिकवलं पाहिजे. मला भरपूर असं सँडी भाऊ तुम्हाला सांगतो तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मला अशी भरपूर अशी माणसं सांगतात की बाळा योग खेळ असा करा की हा खेळाला कधी डाग लागला नाही पाहिजे, हा खेळ तुम्ही कायमस्वरूपी टिकून ठेवा. कारण आमच्या टायमाला आम्ही जसं स्ट्रॉंग भूमिका घ्यायचो, कुठलीही भूमिका असेल त्या टायमाला आम्ही उतरायचो, तसं तुम्ही या बैलगाडी शर्यतीसाठी उतरा. वा, बैलगाडा टिकवणं महत्वाचं आहे, आणि हा खेळ खूप लोकांच्या प्रयत्नातून चालू झालेला आहे, आणि चांगला काळही बघितलेला आहे, वाईट काळही सुद्धा लोकांनी बघितलाय. तुम्ही मगाशी सांगितलं. आता एक तरुण म्हणून मला सांगा, तरुण म्हणून काय व्यवसायाच्या संधी खूप आहेत बैलगाड्यात. तुम्ही बैलगाडा मालक होऊ शकताय, जॅकी होऊ शकताय, त्याच्यानंतर अजून भरपूर गोष्टी करू शकता. म्हणजे पैरे जुळवून देणं हेही एक म्हणून मोठी गोष्ट झालेली आहे, आणि ती करणारी मध्यस्थी करणारी लोक आहेत. पण त्याच्याबरोबर बैलगाड्या म्हणजे व्यावसायिकता भरपूर आहे, छोटे छोटे व्यावसायिक बघत असाल. बरोबर. तर ती व्यवसायाच्या संधी तुम्ही कडे कसं बघता बैलगाड्यातल्या शर्यत? व्यवसाय गुलालवाले असतील, वडापाववाले असतील, ज्यूसवाले असतील, सरबतवाले असतील, हे सर्व व्यवसायच करतात. कारण आता आमच्या मुंबईमध्ये बरेचसे असे बैलगाडा मालक आहे, त्यांचे व्यवसाय सुद्धा मैदानामध्ये असतात आणि घाटावर सुद्धा असतील त्या गोष्टी. कारण व्यवसाय करणं खूप चांगलं आहे. कारण का व्यवसाय जर केलं नाही तर आपला बैल पळू शकत नाही, घरात 2 टायमाचं अन्न शिजू शकत नाही, आणि त्याच्यामुळे तुमचे जे पण काही शौक असतील बैलगाडी क्षेत्रामध्ये म्हणजे बैल विकत घेणं, बैलाला कासरे घेणे, मोरके घेणे, जे पण काही गोष्टी त्याच्यामधून तुम्ही त्या गोष्टी करू शकत नाही. तर तुम्हाला व्यवसाय करणं खूप गरजेचं आहे. आणि बैलगाडी क्षेत्रामध्ये जे व्यवसाय आहेत बघा, एखादा बैल मालक संध्याकाळी जे पैसे घेऊन जातो जे आपले व्यवसायाचे, आणि त्या टायमाला आपल्या घरामध्ये त्याचे जे हे होत असेल अन्न वगैरे ते काय गोष्टी शिजवत असतील तर त्यांना खूप असा आनंद होतो की बैलगाडी शर्यती क्षेत्रामुळे आमचा संसार चालतो. वा,
आणि भरपूर लोकांचा संसार चालतात. खरोखर संसार चालतो. आणि या मागच्या काळामध्ये खरोखर अशी बिकट परिस्थिती, खूप अशा लोकांची एकदम बिकट परिस्थिती आली की या बैलगाडी शर्यतीमध्ये त्यांचे असे स्टॉल असायचे, ते स्टॉल कुठेतरी बंद झाल्यामुळे त्यांच्यावर खूप अशी गरीब परिस्थिती आलेली आहे बऱ्याच वेळेस. कारण कासरेवाले जे असतील आपले, जर तुमचा जर बैलच तुम्ही पळवलं नाही तर तुम्ही 1 वर्ष कासरे चेंज करू शकत नाही आणि 1 वर्ष मोरकी चेंज करू शकत नाही. जर उद्या सकाळ तुमचा बैल अजून चांगला कसा दिसेल, या बैलाला कुठली गोष्ट चांगली दिसेल, त्यासाठी कासरेवाल्यांचा पण चांगला धंदा होत होता ना. बरोबर. आणि भरपूर संधी, मला वाटतं बैलगाडी मालक बनणं तर चांगलीच गोष्ट आहे, पण मालक चालक किंवा त्या गोष्टी झाल्या तर कराच, पण त्याच्याऐवजी ह्या संधी घ्या मी म्हणतोय. कोणीतरी भरपूर असे काय लोक आहेत की बैलगाड्यात असे छोटे छोटे व्यवसाय करत असतात आणि एक चांगलं उत्पन्न मिळतं. तर तोही पैलू महत्वाचा आहे. जाता जाता शेवटचा प्रश्न, भरपूर आपण गप्पा मारल्या, पुढचं भविष्य काय बैलगाड्याचं आणि तरुण पिढीचं? आपण त्या तरुण पिढीचं एक प्रतिनिधित्व करतोय, भविष्य काय एकंदरीत म्हणू आपण? याच्यानंतर बैलगाडी शर्यती क्षेत्रात तरुण पिढीच असणार. कारण माणसाचे वय झाल्यानंतर माणूस कुठेतरी रिटायरमेंट घेतो आणि कुठेतरी शांत बसून बैलगाडी शर्यत पाहतो. पण याच्यानंतर तरुण पिढी आहे, तरुण पिढीने खरोखर बैलगाडी शर्यती टिकून ठेवेल याची मला अपेक्षा आहे. कारण आमच्या तरुण पिढीमध्ये एक बैलगाडी शर्यती क्षेत्रात कशा नव्याने काय गोष्टी करता येतील, कसा हा बैल नव्याने मला घडवता येईल, हा बैल मी घेऊन या बैलगाडी शर्यतीत नंबरात कसा राहू शकतो. कारण बैलगाडी शर्यती क्षेत्रात चर्चेत राहणं आणि 1 नंबरात राहणं खूप गरजेचं आहे. ते आमच्या तरुण पिढीमधून या गोष्टी 100% साध्य होऊ शकतात. आणि मी एक बैलगाडी शर्यती क्षेत्रामध्ये उपाध्यक्ष म्हणून माझ्या मुंबईच्या याच्याकडून सांगतो की मी जोपर्यंत मुंबईमध्ये बैलगाडी शर्यती संघटनेवर आमच्या उपाध्यक्ष, रायगड ठाण्याचा उपाध्यक्ष म्हणून जेव्हापर्यंत काम करेन, मी कुठेही मुंबईमध्ये बैलगाडी शर्यतीला डाग लागून देणार नाही. एवढंच मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सांगतो. आणि मित्रांनो बघा, एक तरुण बैलगाडी मालक आणि जी संघटना स्थापन झाली त्याचे उपाध्यक्ष असणारे एक तरुण चेहरा म्हणून आपण यांची मुलाखत घेतली. मला वाटतंय जसं पाठीमाग आपण बोललो होतो की बैलगाडी क्षेत्र नाही महाराष्ट्रापुरतं नाही, ती जगभर गेलेलं आहे. तर अजून ते मोठं लोकल ते ग्लोबल गेलेलं आहे, अजून ते वाढावं अशा आपण प्रार्थना करू. आणि जसं तुम्ही म्हणताय, आपण सर्वजण तरुण मिळून बैलगाडी क्षेत्र चांगलं करूया, वातावरण चांगलं करूया आणि वाद न कुठले न करता बैलगाडी क्षेत्र टिकवूया.